Hello, my cute subscribers. Welcome to my Prajas Kitchen channel. Welcome back. आणि आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स मोमोज. तर मी कधी ह्या आधी मी कधी प्रॉन्स मोमोज नाही बनवलेले. मी चिकन मोमोज बनवलेले, पण मी आधी कधीच नव्हते प्रॉन्स मोमोज बनवलेले. सो आपण बघूया की प्रॉन्स मोमोज कसे होत आहेत, ते फसतायत. सो आपण बघूया. आणि मी आता व्हिडिओ ट्राय केले, एक व्हिडिओ शूट केलेला, पण त्याची वाट लागली कारण का माईकच ऑफ होता. सो मी सगळं बोललेलं वाया गेलं. ठीक आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं की माझ्यासोबत 2-3 दिवसापूर्वी एक इन्सिडेंट झालेला अबाउट गॅस सिलेंडर. ठीक आहे. तर इन्सिडेंट असा होता की मी गॅस सिलेंडर 1 महिन्याआधी, माझी तर अशीच सवय आहे की मी 1 महिन्याआधी, जेव्हा माझा गॅस सिलेंडर संपतो ना, तेव्हा मी लगेच बुक करते. मी वाट नाही बघत की राहून दे, ठीक आहे आपल्याकडे आहे ना आता गॅस सिलेंडर, मग नंतर नंतर थोडे दिवस झाले का मग आपण बुक करेल. मी जेव्हा संपतो तेव्हा लगेच बुक करते, म्हणजे जेणेकरून मी विसरून नको जायला. की विसरले तर मग इथे 1-2 दिवसांनी गॅस सिलेंडर बुक केल्यावरती 1-2 दिवसांनी येतं. मग ते लोक मन नाटक करतात. मग त्याच्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी कशालाच ना, मग म्हणून मी आधीच बुक करते. आणि तशाच पद्धतीने मी आधीच बुक करून ठेवलेला. ठीक आहे. तर माझा 2-3 दिवसाआधी गॅस सिलेंडर संपला. तर मी दुसरा लावला. दुसरा जो माझ्याकडे होता ना नवीनवाला, तो मी लावला. तरी पण गॅस ऑन होत नव्हता. म्हणून मी तो एक गॅस सिलेंडरवाला आहे आमच्या इथे, त्याला मी कॉल केला आणि त्याला म्हटलं गॅस लगा है, तो गॅस ऑन नहीं हो रहा है. तर तो बोलतो कि वहाँ पे मेन एजेंसी है, उसको कॉल करो, वो लोग बंदा भेजेंगे, तो उससे करवा लेना तुम. तर मी म्हटलं ठीक आहे. तर त्याने मला कॉल नंबर वगैरे दिला, मी त्याला कॉल वगैरे केला. तर ते लोक माहिती आहे ना, आधे घंटे में आता हूँ, 1 घंटे में आता हूँ, असं करून त्याने 2-2-2:30 वाजवले यायला. ठीक आहे. मग ते 2-2:30 वाजवले. तो आला, चेक केला त्याने आणि तो बोलतो की तू आता जो नवीन लावलायस ना गॅस सिलेंडर, तो पण रिकामी आहे. ठीक आहे. मला असं झालं, काय म्हणजे आता नवीन सील ओपन केलाय आणि तो पण रिकामी आहे गॅस सिलेंडर. ठीक आहे. माझं डोकं फिरलं. मग मी त्याला गॅस सिलेंडर त्याला कॉल केला आणि त्याला म्हटलं असं आहे, असं कसं होऊ शकतं ना, तुझ्याकडून मी गॅस सिलेंडर घेतलाय आणि तुम्हाला रिकामी गॅस सिलेंडर दिलाय. तर तो अफरातफरीची उत्तर द्यायला लागला, बोलायला लागला की मुझे थोड़ी पता है कि तुमने कभी अभी सील ओपन किया है, कभी ओपन किया है, ये वो. मी म्हणलं ठीक आहे, एक काम कर, तू मला एजन्सीवाल्याचा नंबर दे, मेन एजन्सीवाल्याचा, कारण का त्याने मला तो रिपेअरिंग करायला येतो ना, त्याचा नंबर दिला. मी म्हटलं त्याला तू मेन एजन्सीवाल्याचा मला नंबर दे, मी त्याला कॉल करते आणि तिथे कंप्लेंट टाकते की तुम्ही लोकांनी मला गॅस सिलेंडर असा रिकामी दिलाय, सीलवाला रिकामी गॅस सिलेंडर. तर त्याने काय मला नंबर नाही दिला, पण तो जो होता ना, जो आलेला चेकिंगला, त्याच्याकडनं मी नंबर घेतला आणि तिथे कॉल केला की असं झालंय माझ्यासोबत, गॅस सिलेंडर सील गॅस सिलेंडर मला त्या लोकांनी रिकामी दिलाय. तर ते लोक आधी बोलतात असं कसं शक्य आहे मॅडम, तुम्ही आधी पहिला चेक करा आणि तुम्ही कधी बुकिंग केलेला, मला असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं मी 1 महिना झाला बुकिंग करून. तर बोलता एवढ्या लवकर कसा बुकिंग केला तुम्ही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8 दिवसामध्येच तुम्ही बुकिंग केलं, म्हणजे 8 दिवसामध्ये असं काय कंप्लेंट असेल तर 8 दिवसामध्येच सांगायचं, तर मग आम्ही रिफंड करून देतो तुम्हाला, तुमची कंप्लेंट आम्ही लिहून घेऊ शकतो. पण 8 दिवसांना आता 1 महिना झालाय, तर मी तुमची कशी कंप्लेंट लिहून घेणार. भाई, जेव्हा तुम्ही येता इथे बुकिंग, म्हणजे हजार रुपये घेता त्या सिलेंडरचे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सिलेंडरवाले पण पैसे वेगळे आपल्याकडनं चार्जेस घेतात, 30-40 रुपये ते पोहोचवायचे. ठीक आहे. त्यांना पण पगार असतो, तरी पण ते लोक चार्जेस घेतात. आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवलाय ना, तर आम्हाला चार्जेस द्या, हे ते. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याने तो असं मला बोलला आणि बोलतो की तुमची कंप्लेंट नाही लिहून घेऊ शकत आम्ही, आणि काय बोलला तो, तुमची कंप्लेंट नाही आम्ही लिहून घेऊ शकत कारण का तुमचा 1 महिना झालाय बुकिंग करून. म्हणजे हे काय आहे, व्हॉट द शिट, म्हणजे काय आहे हे,
काय गोष्ट आहे ही? म्हणजे आपण सिलेंडर आहे, एक गव्हर्नमेंट गोष्ट आहे सिलेंडरची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना 1000 रुपये देतो, 8 दिवसांचंच ते लोक आपल्याला रिफंडचं देतात. त्याची काय वॉरंटी गॅरंटी ते लोक देतच नाहीये. आपण काय फायदा आहे मग ते 1000 रुपये टाकून? प्लीज बी अवेअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जेव्हा तुम्ही सिलेंडर घ्याल तेव्हा असा फ्रॉड होऊ शकतो तुमच्यासोबत पण. तर तुम्ही चेक करून घ्या आणि सिलेंडर उचलून बघा. बी अवेअर गाईज. आणि अशा 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 इन्सिडेंट पासून प्लीज खूप अशी दक्षता घ्या की असे इन्सिडेंट तुमच्यासोबत पण होणार नाही. प्लीज ते चेक करून घ्या सिलेंडर. आणि एक चेक करायचा ना वजन असतो, वजन काटा, त्याने सिलेंडर चेक करून घ्या. मी तो पण मागवणार आहे सिलेंडरचा वजन काटा. आणि नेहमी जेव्हा येईल ना सिलेंडर, ह्या लोकांना विश्वास ठेवायचा, ह्या लोक लायकीचे नाहीये. सो तुम्ही पण प्लीज विश्वास ठेवू नका. अशा लोकांवर विश्वास ठेवण्याचंच हे नाहीये. तर प्लीज कोणावर असं विश्वास ठेवू नका आणि सिलेंडर चेक करून घ्या प्लीज. ठीक आहे, ते सिलेंडरचं सगळं जाऊ दे. मी नंतर मग नवीन सिलेंडर बुक केला. त्या लोकांनी काय म्हणजे जे कंप्लेंट होती ते तर घेतली नाही कंप्लेंट. मग मला नवीन सिलेंडरच बुक करावा लागला. आणि मग नवीन सिलेंडर बुक केला, तो सगळं आला. त्याच्यामध्ये माझा अख्खा दिवस गेला वाया आणि सगळं मेस झालेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज वगैरे पण बनवले नाही खूप दिवस. तर आज आपण बनवूया चिकन मोमोज. चिकन मोमोज नाही बनाना है प्रेरणा, प्रॉन्स मोमोज बनवायचे. ठीक आहे, आपण आता प्रॉन्स मोमोज बनवूया. प्रॉन्स मोमोज बनवूया. आणि आज मला हेल्पला कोण नाही आहे, मी एकटीच बनवणार आहे. माझं एकटीच करणार आहे. बिचारे सगळेजण गेलेत. मी बिचारी सगळेजण बिचारे नाही, मी बिचारी. सगळेजण गेलेत मला सोडून. आता मी बनवते एकटी. जाऊन दे, ओव्हर ऍक्टिंग होते जास्त. तर बनवूया आणि बघूया काय काय होतायत का नाही होतायत आपले प्रॉन्स मोमोज. चेक इट आउट. ओके, तो गाईज मी थोड्या दिवसाआधी डीमार्टला नाही बोलत आहे यार, मी डीमार्ट झालं यार, मी डीमार्टलाच जाते कधी पण. डीमार्टला नाही गेलेली मी ह्या वेळेस. मी गेलेली क्रॉफर्ड मार्केटला माझ्या फ्रेंड बरोबर. आणि तो व्लॉग मी अजून पोस्ट नाही केलाय. आणि मी विचार करते की तो व्लॉग कधी पोस्ट करू. आणि तेव्हा मी तिथे मी गेलेली हा माईक घेण्यासाठी. कारण का तुम्हाला बाहेरचा व्हॉइस खूप येत होता आणि मला खूप जणांनी असं सांगितलं की तू माईक घे. पण मला जायला काही टाइम मिळत नव्हता. तर मी माईक घ्यायला गेलेली आणि मी मस्त असा आउटफिट घेऊन आली. आणि हा चांगलं वाटतंय मला. थोडंसं गरम होतंय पण ठीक आहे, हा माझ्यावर सूट करतोय. पिंक कलर माझ्यावर सूट करतो नेहमी. आणि हा माझ्यावरती छान दिसतोय. ठीक आहे, कोणीही काहीही बोललं तरी आय एम कम्फर्टेबल. ठीक आहे, तर मी काय बोलत होते, मी जे बोलते ते मला जे बोलायचं असतं ते मी भटकते का. म्हणजे मला जे बोलायचं ते मी का नाही बोलत, नको तेच बोलते मी. ठीक आहे, मी गेलेली, माईक आणला. आणि अजून एक असा स्टँड होता, तो मी आणला. दाखवते मी तो स्टँड. ओके, दिस इज द स्टँड. आणि हा स्टँड असा आहे, नाही असाच आहे हा, असा काहीसा. अरे हा ना. ओके, असा ह्याला ऍडजस्ट करायचा. आणि इथे मोबाईल लावायचा. म्हणजे आपलं जो खाली बनवतोय ना आपण, जे गोष्टी बनवतोय ना, ते सारखं मला असा एक हाताने मोबाईल धरून एक हाताने बनवायला लागायचं. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण ट्राय करूया. हे कितपत स्टेबल राहते त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ह्याच्यावर आपण ट्राय करायचं. एक करून बघूया. हे स्टँड आणलं मी. आणि आणलं, दिस इज माय फेवरेट. नवीन नाईफ आणलाय, छान आहे हा नाईफ. आणि हा मला कितीला मिळाला माहितीये का, समथिंग 200 और 150 ला मिळाला मला हा नाईफ. तिथे मी टाकेन त्या व्लॉग मध्ये, तर तुम्ही जाऊन चेक करा. आणि हा फ्रोदर घेतलाय मी. हा चार्जेबल नाहीये, बॅटरी वाला आहे. आणि चांगला आहे. मी कॉफी बनवली आज.
आणि हे असं 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 स्टॉप होतो तो, म्हणजे लागण्याचा वगैरे काही चान्स नाहीये. तरी पण तुम्ही माझ्यासारखे स्टंट नका करू प्लीज. मी काहीही करीन पण तुम्ही पण करणार का? नका करू. तर हा घेतला मी, हा काहीतरी 100ला घेतला. आणि नवीन लाइटर घेतला 100ला, 100 और 150 समथिंग. आणि काय घेतलं, आणि इसको लिया मैंने और ये माइक लिया, बस एवढंच घेतलं आम्ही. बॅग्स वगैरे सगळ्या गोष्टी हे तुम्ही बघा, नंतर ब्लॉग टाकेन तो प्रॉफिट मार्केटवाला, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बघा काय काय घेतलंय आणि काय काय नाही घेतलंय आणि काय काय केलंय ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण मोमोज बनवूया. मोमोज हा ब्लॉग आहे तर मोमोज बनवूया प्लीज. तर आपण बघूया. आणि सकाळी मी गेलेली कोलबी आणायला, तर मी आणले कोलबी, प्रॉन्स आणलेत मी आणि ठेवलेत फ्रीज मध्ये. तर मी काढून दाखव. सो गाईज, हे आपले प्रॉन्स आहेत. ऍक्च्युली मी सकाळी आणलेले, दिसतंय हे मी सकाळी आणलेले, पण म्हणजे थोडस हेड वगैरे कट केलंय, कारण का ते असंच आणून नाही ठेवू शकत, त्याला वॉश वगैरे केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, तर मग स्मेल येतो. त्याच्यापेक्षा त्याला वॉश वगैरे केलं मी. आणि ह्याला ना आपण पूर्ण क्लीन करूया. दिसतंय का, त्याची शेल असते ती काढायची आणि असं ट्विस्ट केलं ना की हे पण असं निघतं. सी, इट्स सो इझी. ठीक आहे, लाईक अजून एक दाखवते. ही शेल, आणि मग हे बॅक साईडने असं पकडून ट्विस्ट. ठीक आहे, ट्विस्ट करायचा आणि खेचायचं, म्हणजे ते निघतं शेल. काय काय शेल खूप असं पातळच असतात. क्लीन करायचं, आणि हे क्लीन झालं की मग याला मिडलने असं कट करायचं, सो शार्पा. आणि हा धागा असतो एक, सी दिसतोय, हा ब्लॅक कलरचा पण असतो, व्हाईट कलरचा पण असतो, तर तो काढायचा. दिसतोय का, दिसत असेल, हा धागा आहे ना, हा दिसतोय का, तो काढायचा आणि असं क्लीन करून घ्यायचं. सी, आता इथे धागा नाहीये. ठीक आहे, असं क्लीन करून घ्यायचं. आता हे आपण क्लीन करूया, क्लीन करून मग दाखवते. ओके, क्लीन करता करता आपण थोडंसं बोलूया. सो मी या आधी ना प्रॉन्स मोमोज कधी ट्राय नाही केलंय. ठीक आहे, पण आय थिंक प्रॉन्स मोमोज मच बेटर दॅन चिकन मोमोज. कारण का, चिकनपेक्षा जास्त प्रॉन्स टेस्टला खूप टेम्पटिंग असते, खूप ज्युसी असते. सो मला असं वाटतं की प्रॉन्स मोमो चांगला होईल. तर बघूया. आणि माझ्याकडून प्लीज तुम्ही बिलकुल त्या मोमोजच्या चांगल्या चटणीची अपेक्षा करू नका, कारण का होनेस्टली स्पीकिंग मला नाही येत. मला नाही येत प्रॉन्स मोमोजची चांगली चटणी बनवता नाही येत मला भाई. कितीही म्हणजे असं नसतं की सगळ्याच गोष्टींमध्ये प्रत्येक जण सगळ्याच गोष्टींमध्ये परफेक्ट असू शकतो. नाही, तो त्याच्या क्वालिफिकेशन मध्ये किंवा त्याच्या फील्डमध्ये तो कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कमी असू शकते त्याच्यामध्ये यार. असं नसतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे आता तो शेफ आहे तर प्रत्येक गोष्ट त्याला यायलाच पाहिजे. तो एखादा म्हणजे कार ड्रायव्हर आहे तर त्याला खूप चांगली कार चालवता यायलाच पाहिजे. नाही, असं नसतं. त्याला ड्रिफ्ट मारता यायलाच पाहिजे असं नसतं भाई. कोणी सांगितलंय? आणि परफेक्ट नसणं सुद्धा खूप गरजेचं असतं. मग परफेक्ट होऊन ना असा एक टॅग लागतो की तुम्ही परफेक्ट आहात, तुम्ही काहीही करू शकता. नाही, असं काही नाहीये. परफेक्ट नाही असं काय नाही, असं काही नसतं. तर मी जे चांगलं बनवते ते चांगलं मी बनवते आणि मी ते बोलते पण. आणि जर नाही बनवत चांगलं, होनेस्टली स्पीकिंग, की मी नाही बनवत चांगलं, की मी खरं खरं सांगते की मी नाही बनवत. एखादी गोष्ट जर मला नाही येत तर नाही येत भाई. जर एखादी गोष्ट मला येते ते येते, मग त्याच्यावरती मग मला गर्व पण आहे की मला ती गोष्ट खूप चांगली बनवता येते भाई. का नसावा. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण हे प्रॉन्स साफ करूया. आजच्या जमान्यात होईल नाही मला नाही वाटत आहे, कारण मला हेल्पला कोण नाही. आज हेल्प नाही करत आहे मला कोणी. पण झोपलाय. माझी किरकिर ऐकून तरी उठावं त्यांनी, तो उठत पण नाहीये. मला नाही वाटत तो उठेल. माझी किरकिर ऐकून तो अजून दडी मारून झोपेल. जाऊ दे बिचारा, सकाळी 4 वाजता उठतो जायला,
म्हणून मग मी नाही त्याला उठवत, नाही त्याला फोर्स करत. पण तो असला की जरा मला बरं वाटतं, मला हेल्प करायला कोणतरी असतं, मला काही नाही काय करून देतो तो, म्हणजे कटिंग शॉपिंग असं काही नाही काय, कधीतरी कधीतरी रोज रोज नाही. म्हणजे तुम्ही असं बोलाल हाव लकी, हाव लकी शी इज, सॉरी, हाव लकी शी इज, की तिला हेल्प करतो तिचा डॅडा, असं काही नाही प्लीज. तो कधी कधीच चांगला आहे, तो रोज चांगला नाही. ठीक आहे, तर करूया आपण, बघूया आता. आपल्याला कोण नाहीये वाली, जाऊ दे, अडला हरी स्वतःचेच पाय धरी. करूया, आणि मी करते आणि मग तुम्हाला बाय गाईज. वॉश केलीये, सी दिसते का? सो ही वॉश केली आपण, आणि चांगली 2-3 पाण्याने चांगली वॉश केली. तर त्याला चॉप 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 करूया बारीक. ठीक आहे, ठीक आहे गाईस, हे आहे आपलं प्रॉन्स, आणि आय एम रिअली डोंट नो व्हॉट इज गोइंग विथ मी, कारण का आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस स्टँड. ठीक आहे, लेट इट बी. आपण बघूया. हे आपलं प्रॉन्स होतं जे आपण कट केलं, आणि दिस इज माय चॉपिंग स्किल्स. असं बारीक बारीक चॉप करायचं, आणि ते चिलीजकडे इग्नोर करा प्लीज, कारण का आय एम स्पाइस पर्सन. ठीक आहे, ठीक आहे. आपण आता याच्यामध्ये टाकूया आपला कांदा, टाकूया आधी अनियन. अनियन गेल्यानंतर त्याच्यावर टाकायचंय आपलं चिलीज, आणि मग त्याच्यावर टाकायचंय आपली फाईन चॉप गार्लिक, आणि फाईन चॉप जिंजर. ठीक आहे, आता मी ही पाव किलो प्रॉन्स घेतलेली, आणि मी असं ट्रायला घेतलंय, म्हणजे कसं होते कसं नाही त्याच्यासाठी मी आणलंय. पाव किलो प्रॉन्समध्ये एक मिडियम साईजचा कांदा, 6 ते 7 हे घेतले गार्लिक घेतले, आणि थोडासा जिंजर घेतलाय, आणि स्पाइस लेवल आपल्या टॉलरेशननुसार ठेवा. तर मी 3 चिलीज घेतल्या, त्या पण खूप जास्त स्पाइस लेवलवाल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक हाफ मधला पण हाफ, ठीक आहे, हाफ मधला पण हाफ आपण लेमन स्क्वीज करू. खरंच सांगते भाई, मला ह्याच्यातलं काहीच दिसत नाही, ते कॅम मध्ये बघूनच सगळं करते, म्हणजे खाली नीचे कुछ हो रहा है मुझे नहीं दिख रहा है, बहुत गंदा इसमें ये हो रहा है. ठीक है, पण लेट इट बी, कुछ नहीं कर सकते अभी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेसमी सीड टाकायचे आहेत. तर लेट मी, ओके गाईस, तुम्हाला मी ते स्टँड लावलं आहे, आणि मला कितपत चांगलं दिसतंय आय डोंट नो. मला असं वाटतंय ते स्टँड स्टेबल राहतं आहे का नाही राहतं आहे, डोंट नो गाईस. ठीक आहे, सो आता मी कट करते. असं घेऊन ना, आय डोंट नो दिस इज वर्किंग ऑर नॉट. मला दिसत नाही आहे ॲक्च्युली, हे कॅममध्ये मला दिसतंय, पण मला प्रत्यक्षात गोष्टी नाही दिसत आहेत. असं माझं कंप्लेंट आहे त्या स्टँडबद्दल. ठीक आहे गाईस, हे आहे आपलं प्रॉन्स, आणि आय एम रिअली डोंट नो व्हॉट इज गोइंग विथ मी, कारण का आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस स्टँड. ठीक आहे, लेट इट बी. आपण बघूया. हे आपलं प्रॉन्स होतं जे आपण कट केलं, आणि दिस इज माय चॉपिंग स्किल्स. असं बारीक बारीक चॉप करायचं, आणि ते चिलीजकडे इग्नोर करा प्लीज, कारण का आय एम स्पाइस पर्सन. ठीक आहे, ठीक आहे. आपण आता याच्यामध्ये टाकूया आपला कांदा, टाकूया आधी अनियन. अनियन गेल्यानंतर त्याच्यावर टाकायचंय आपलं चिलीज, आणि मग त्याच्यावर टाकायचंय आपली फाईन चॉप गार्लिक, आणि फाईन चॉप जिंजर. ठीक आहे, आता मी ही पाव किलो प्रॉन्स घेतलेली, आणि मी असं ट्रायला घेतलंय, म्हणजे कसं होते कसं नाही त्याच्यासाठी मी आणलंय. पाव किलो प्रॉन्समध्ये एक मिडियम साईजचा कांदा, 6 ते 7 हे घेतले गार्लिक घेतले, आणि थोडासा जिंजर घेतलाय, आणि स्पाइस लेवल आपल्या टॉलरेशननुसार ठेवा. तर मी 3 चिलीज घेतल्या, त्या पण खूप जास्त स्पाइस लेवलवाल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक हाफ मधला पण हाफ, ठीक आहे, हाफ मधला पण हाफ आपण लेमन स्क्वीज करू. खरंच सांगते भाई, मला ह्याच्यातलं काहीच दिसत नाही, ते कॅम मध्ये बघूनच सगळं करते,
मुझे खाली नीचे कुछ हो रहा है मुझे नहीं दिख रहा है, बहुत गंदा इसमें ये हो रहा है। ठीक है, पण लेट इट बी, कुछ नहीं कर सकते अभी। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेसमी सीड टाकायचे आहेत, तर वेट मी स्पून। सो त्याच्यामध्ये सेसमी सीड टाकायचे, तर मी थोडेसे एकदम थोडे, म्हणजे हाफ हाफ मधला हाफ स्पून घेतले, म्हणजे हाफ स्पून धरा सेसमी सीड्स। आणि ह्याच्यावरती तुम्हाला स्पाइसेस अजून काही हवे असतील ना तर टाका। याच्यामध्ये बघूया, थांबा वेट। ठीक आहे, मी चेक करायला गेलेली माझ्याकडे ब्लॅक पेपर पावडर आहे का, पण मे बी संपली, सो मी हे टाकते थोडासा, एकदम थोडासा गरम मसाला आणि सॉल्ट टाकायचा है। ये है अपना सॉल्ट, और इसमें जाएगा थोड़ा सा, एकदम थोड़ा सा, अरे भाई पडना, मला एक तर भीती वाटते, मला दिसत नाहीये तरी पण मी ह्या गोष्टी करतीये, म्हणजे काय आहे, कॅम मध्ये बघून करणं खूप डिफिकल्ट असतं। दॅट्स इट, थोडासा खाली पडलाय, ठीक आहे बस झाला। थोडासा सोया सॉस पोर केलाय, सोया सॉस आधी पहिला ठेवून देऊया, नाही तर कपड्याला बिपड्याला लागलं तर घाण होईल। गाईस, मला तेल गरम करायचंय थोडंसं, आणि मला तेल गरम करण्यासाठी मी त्या दिवशी घेत होती, आणि मला नाही, मी स्किप केलं, मी घेतलेलं आणि मी स्किप केलं। ठीक आहे, हे यूज केलेलं, एकदा यूज केलेलं तेल आहे, ते त्याच्यामध्ये टाकू शकतो, थोडंसंच तेल घ्यायचं, एकदम थोडं, आणि त्याच्यामध्ये ना सेसमी सीड आपण ह्याच्यात टाकले ना, मग नको टाकायला। सो तेल तर घेतलंय भाई, पण पकड इकडे। गाईज, आपलं तेल खूप चांगलं गरम झालंय, ठीक आहे, आणि आता आपल्याला गरज आहे ते म्हणजे लाईट्सची। आता हे तेल आपण ह्याच्यात टाकूया, असा ना आवाज आला पाहिजे, तर मस्त वाटतं। तर हे सगळं आपण मिक्स करूया, हे मिक्स करायचं असं। त्यात जास्त मी ओव्हर स्पाइसेस काय टाकले नाही, म्हणजे ह्या पावडर त्या पावडर हे सगळं काय टाकलं नाही, कारण का मला माहिती आहे की ते प्रॉन्स जे आहे ना, त्याचा जो खाण्याचा हे आहे, काय बोलतात त्याला, टेस्ट, खायचा जो टेस्ट आहे ना तो वेगळाच आहे, सो त्याला खराब नाही करायचं आहे मला, म्हणून मी त्याच्यात जास्त काय टाकलं नाही, तरी पण खूप काय काय टाकलंय। ठीक आहे, आता हे झालं, आता आपण मैद्याचं पीठ मळूया। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते मळूया, ये हे आपण मैदा टाकू। गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जो मी नाईफ घेतलाय ना तो खूप 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 जास्त शार्प आहे, खूप भारी आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, सो यू कॅन गो फॉर इट इफ यू बाय, देन इफ यू आर इन द Crawford मार्केट, देन बाय इट, इट्स रिअली व्हेरी व्हेरी गुड। आणि मी घेते थोडासा मैदा, दिसतोय का, दिसतोय, जेवढे दिसते तेवढं बघा प्लीज, तसंच घेते, नाही तर मग खूप होतो मैदा आणि मग बेस्ट होतो, तसं माझ्याकडून थोडंफार होतं बेस्ट। ठीक आहे, हे टिश्यू पेपरचं चांगलं पाहिजे, मला लागतच राहतं ना, जास्त होईल, सो मी काढून ठेवते, बस जास्त नको, एक कप पर्यंत घेतलंय बघा, आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं सॉल्ट, थोडंसं सॉल्ट टाकलंय, आता त्याच्यामध्ये पाणी आणि मग नीड करायचं। ठीक आहे,
अभी इसको करेंगे नीड. एकदम थोडंसं पाणी टाकलंय, तेवढंच पाणी टाकलंय जेवढं तर तुम्ही बघितलंय. आणि एकदम सॉफ्ट पण नाही नीड करायचं, एकदम हार्ड पण नाही नीड करायचं. डो एकदम मीडियम असला पाहिजे. ठीक आहे. आमचे सर उठलेत आणि माझे कष्ट बघून ते बिचारे मला हेल्प करायला आलेत. आणि ते आता लाईट लावणार आहेत इथे, कारण की आणि आमची जुगाडू लाईट आहे. ठीक आहे, सगळीकडे स्ट्रिंग लाईट नाही लावू शकत मी. प्लीज इथे इथे पप्पा, इथे पप्पा लाईट लावतोय. जुगाड करून बनवलं, दाखव जरा जुगाड करून कशी लाईट बनवले. दाखव ना अशी, इथे दाखव ना. ही लाईट आहे एलईडी, त्याला असं आहे आणि हे ऑन येतं म्हणजे आम्ही त्याला वायर लावली. ठीक आहे, आणि हे पप्पानी केलं, हे मी नाही केलं. मी फक्त वायर आणून द्यायचं काम केलं, काहीतरी पाडलं. ठीक आहे, तुला जागा करून देऊ का? हे लावताय. गाईज पीठ मळलंय आणि लाईट पण लागले, पण आय थिंक दिस इज नॉट सफिशियंट, पण ठीक आहे. ठीक आहे गाईज, हे गोळे रेडी आहेत, हे बघा असे दिसत आहेत. आणि त्यांना आपण थोडा वेळ रेस्ट देऊया, म्हणजे 5 मिनिट्ससाठी रेस्ट देऊया. तोपर्यंत हे सगळं आपण क्लीन करूया आणि मग तुम्हाला पुढच्या प्रोसेस मी दाखवते. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला चटणी पण बनवायची आहे. हे सगळं ठीक आहे, चटणी बनवूया आधी आणि मग करूया. ओके, ठीक आहे. आता आपण चटणी बनवूया. त्याच्यासाठी दाखवते झूम करून. त्यासाठी आपण घेतलं आहे आपलं पॅन आणि मी घेतले 2 टोमॅटो घेतलेत. 1 2 3 4 5 6 गार्लिक आहेत आणि 5 मिरच्या आहेत. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये थोडेसे पीनट्स टाकणार आहे आणि थोडे सेसमी सीड्स. ठीक आहे, बस दॅट्स इट, नथिंग. तर तेल टाकूया. जे तेल काळं काळं आहे त्या तेलामध्ये, ते काही नाही आहे, ते तळलेलं आहे ना, तर ते आहे. ते दुसरं काही नाही आहे, चांगलं तेल आहे. एकदाच त्याच्यामध्ये फ्राय केलेलं मी काहीतरी, आणि ते तेल आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये मी गार्लिक टाकते, थोडेसे पीनट, तर ह्या मिरच्या 5 मिरच्या आहेत आणि टोमॅटो टाकते. सगळं फ्राय होईल. थोडंसं सॉल्ट मला पण टाकते, थोडंसं सॉल्ट पण टाकते. थोडंसं जास्त होते, जास्त होईल. आणि थोडीशी हळद त्याला करूया आपण मिक्स. मेन गोष्ट राहिली आहे सेसमी सीड्स, तो एक स्पून टाका तुम्ही. ठीक आहे, जास्त नको, आणि टेस्ट इम्प्रूव्ह होईल, चांगलं वाटेल. आता व्हायला ना हे कुक होऊ दे चांगलं टोमॅटो, तर त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी टाकूया. ठीक आहे, थोडं पाणी टाकते म्हणजे जेणेकरून ते कुक होईल आणि झगड्यामध्ये येते. हे कुक होऊ दे, तोपर्यंत आपण ते करायचं का नको, ही चटणी आधी होऊ दे मग करूया. ठीक आहे, तोपर्यंत आपण हे रेस्ट करता येते, मी क्लीन करते, मग आपण बघूया. ओके गाईस, हे ऑलमोस्ट थंड झालं आहे आणि हे असं दिसतं. सी, आता ह्याला आपण ब्लेंड करूया. ठीक आहे, ठीक आहे गाईस, केलं आहे, काहीतरी केलं आहे आम्ही, काहीचं केलं आहे. आणि ही आमच्या पप्पांनी चटणी बनवली आणि ही खरंच खूप जास्त भारी आहे. खूप मस्त, म्हणजे मी बनवले, त्यांनी फक्त ग्राइंड केले. ठीक आहे, दुसरं काही नाही त्यांना ग्राइंड केलं. बाकीचे तर त्यांचे फूडचे स्किल तुम्ही बघितले असतील, खरंच मला वाटलं होतं. आणि हे आहे आपलं प्रॉन्सचं, तुमच्याकडे मी दिसत नाही. आणि सगळे लोक मला चिडवतात. अरे चिडवणाऱ्यांचं काय, चिडवणाऱ्यांचं मी जास्त म्हणतो, चिडवणाऱ्यांची यायची टेस्ट. हे आपलं मोमोज सो प्रॉन्सचं बॅटर थोडं सांगूया कसं करायचं. हे असं आहे ना, असं बंद करायचं. ठीक आहे, दिस इज अ माय इझिएस्ट स्टेप. असं करायचं. हे बघा गाईज, आता आपण हे स्टीम करूया. ठीक आहे,
हे असं आहे, इसको स्टीम करेंगे. ठीक आहे, ठीक आहे. आता झालंय, आता दाखवते मी कसं झालंय, काय झालंय. सी, हे असं दिसतंय काहीसं, हे असं दिसतं काहीसं. ठीक आहे, ठीक आहे. आता मी ह्याला टेस्ट करून दाखवते कसं लागतंय. ठीक आहे. Guys, no words, literally no words. एवढं भारी झालं, उगाच नाही सांगते. पण जी चटणी आहे ना ही वाली, ती पण टॉप नॉच आहे. आणि दिस इज सिरियसली नो वर्ड्स. खरंच खूप जास्त अमेझिंग झाले. आता मी आपल्या पप्पाला देते. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर राजेश किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.